कसा वाटला तुम्हाला आजचा कार्यक्रम? हे खूप चांगलं आहे. तपश्चर्या आणि साधना जी आहे ना, ही एकट्याने आणि एकांतात करावी लागते. जेव्हा प्रत्येक कलाकाराला साधना ही एकांतात करावी लागते किंवा एकट्याने साधना आणि तप केलं तरी सुद्धा प्रार्थना सगळ्यांनी मिळून करायची असते. तर हा संवाद जो आहे हा खूप चांगला आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बोलवलं त्यावेळी तुमचं लॉ कॉलेज आहे म्हटल्यानंतर मला प्रश्न पडला की आपलं नेमकं काय काम आहे. आपल्याकडे कोर्टाची पायरी कधी चढू नये किंवा चौकीची पायरी चौकीची पायरी चढू नये वगैरे असं म्हटलं जातं. परंतु या पायरीवरती सुद्धा किती चांगले विचार ऐकणारे आणि कार्यक्रम करणारे आहेत हो या किरण लक्षात आलं. आणि कुठलाही विषय वृक्ष नसतो, त्याला ओलावा येऊ शकतो आणि तो ओलावा तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ओल जे आहे ते आत डोळ्यातून यावं लागतं आणि मग सगळे विषय आपले वाटायला लागते. मानवाने जे काही विषय तयार करून म्हणून सगळे एकमेकांच्या सगळ्यांच्या हितासाठी केलेले विषय, चित्र असो, काव्य असो, संगीत असो, लेखन असो, अभ्यास असो, कुटुंब असो, हे सगळे एकमेकाला घेऊन जाण्यासाठी आहेत, सुपंत जाण्यासाठी आहेत. हे संवादाच्या मला द्यावं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. एरवी आपण त्या चित्रकलेशी संबंधित नाही, पण बसल्यानंतर आपण पूर्णपणे कामत साहेबांच्या समाजाशी त्यांच्या चित्राशी समरूप झालो. आतापर्यंत आपण एखादं चित्र पाहिल्यानंतर असं म्हणायचो छान आहे चित्र, केवढ्याला घेतलं, आणि आज आपल्याला असं कळलं की चित्र बोलतं, चित्रामध्ये अर्थ असतो. हे प्रामाणिकपणे पहिल्यांदाच कळलं असं मी सांगेन. त्यामुळं शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राचार्य यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो की असा आगळा वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केला. आणि प्राणी मात्र ह्याच्यात काय फरक आहे असा नेहमी विचार केला जातो. प्राण्यांना फक्त भौतिक भूक लागते, पण माणसाचं खास वैशिष्ट्य असते की भाकरीच्या भुकीबरोबरच एक सांस्कृतिक भूक असते. ही सांस्कृतिक भूक आजच्या कार्यक्रमाने भागवली गेली. एक संवाद, हा कार्यक्रम नुसता संवाद नाही राहिला, सुसंवाद तर झालाच झाला, पण माहितीचं ज्ञानात कसं रूपांतर होतं हे आजच्या मुलाखतीमधून प्रश्न. वासुदेव कामत सर, एक खूप सुंदर मुलाखत झाली आहे. मी डॉक्टर प्रतीक सलगर यांचं अभिनंदन करते, सगळ्या व्हॉलेंटियर्सचं अभिनंदन करते आणि येणाऱ्या आवृत्त्यांमध्ये पण असेच वेगवेगळे दिग्गज आपल्या महाविद्यालयात येतील आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल असं मला वाटून मी परत एकदा शुभेच्छा देते. अतिशय वेगळ्या घटनेचा असा हा कार्यक्रम होता, कारण प्रत्येक चित्र हे बोलतं आणि त्या प्रत्येक चित्रामधले परसेप्शन्स हे खूप वेगवेगळे असतात. पण मला वाटतं खऱ्या अर्थाने एखादं चित्र आपण कशा दृष्टीने बघायचं आणि त्याचे अर्थ कसे समजून घ्यायचे याचं अतिशय सुंदर विवेचन आदरणीय कामत साहेबांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये केलं. माझे एक श्रोता असं म्हटलं तरी चालेल. चित्रकलेचा मला काहीही गंध नाही, पण चित्रही बोलू शकतात आणि चित्रांनाही भावना असतात. त्या भावना समजण्याचं मन आपल्याकडे असलं पाहिजे, हे या कार्यक्रमातून मी नक्कीच शिकले. आणि खरंच डॉक्टर प्रतीक सलगर यांचं मनापासून कौतुक आहे की त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपल्यासमोर आणलेलं आहे. चित्रकाराला चित्रातून बोललं जाते हेही आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. थँक्यू सो मच. या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांबरोबरच आम्ही शिक्षकही खूप आतुरतेने वाट पाहत असतो आणि या वर्षीच्या एक संवादसाठी पद्मश्री वासुदेव कामत सरांना आपण निमंत्रित केलं होतं. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या 1-1.5 तासाच्या कार्यक्रमात चित्राकडे कसं बघावं याची नजर मला मिळाली. धन्यवाद. चित्र फक्त चित्र राहत नाही, तो एक सर्जनशीलतेचा प्रवास असतो. मानवी भावनांच्या छटा त्याच्यामधनं उमटतात आणि हे कदाचित फक्त चित्र आपण पाहतो म्हणून नाही, तर ते चित्र आपण जगलेलो असतो. ती व्यक्ती जिचं चित्र असतं ती जगलेली असते आणि ह्या सगळ्या भावनांचं विश्व या कार्यक्रमाच्या दृष्टीने आम्हाला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. त्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक त्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.